जय श्रीराम. बंगालच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर पुन्हा एकदा निवडणूक आयोग घेण्यात आले प्रश्नचिन्हाच्या. पुन्हा एकदा तो आयपीएस ऑफिसर ज्यांनी कोणाला तरी जाऊन धमकवलं तो घेण्यात आलाय प्रश्नचिन्हाच्या, की ह्यांनी जाऊन जबरदस्ती केली, दामधट्ट्या केल्या. एकीकडे हे चित्र विध्वंसक वाटतं, पण त्याचबरोबर दुसरीकडे जे चित्र आहे की बांगलादेशी घुसखोर कुठून येत होते किंवा बंगालमध्ये नेमकं काय चाललं होतं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. माझ्यासारखे लोक धर्माच्या संस्थापनासाठी श्रीकृष्णाचे आणि रामाचे भक्त असल्यामुळे कुठल्याही गोष्टीला समर्थन देतो ज्या गोष्टीचं परिपाक हा धर्मरक्षणासाठी होत असेल. आणि धर्माची परिभाषा माझ्या दृष्टिकोनातून एवढीच आहे, सर्वे भवन्तु सुखिनः. एकटा मुसलमान सुखी, एकटा हिंदू सुखी, एकटा मराठा सुखी, एकटा ओबीसी सुखी हे नाही. सर्वे भवन्तु सुखिनः. बाजू कोणाची असो पण सगळ्यांची असली पाहिजे त्यावेळेला अर्थ आहे. आज बंगालमध्ये जे घडलं ते कुठेतरी एका बाजूने सगळं चाललेलं होतं असंच म्हणावं लागेल. आणि मग आता त्याचं संस्थापन करण्यासाठी काही गोष्टी केल्या असाव्यात असं वाटतंय. पण एवढंच माझं स्पष्ट, अगदी अत्यंत स्पष्ट शब्दात माझं म्हणणं आहे, माझी धारणा आहे की आता खरा धर्म सर्वे भवन्तु सुखिनः, ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सगळेच येतील, यांचं कल्याण आणि यांचा उत्कर्ष झाला पाहिजे. जय श्रीराम. भारत माता की जय.